हाय फ्रेंड्स, मी अश्विनी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अश्विनी फॅशन हब. ह्याची कटिंग आपण ऑलरेडी बघितलेली आहे. चॅनलवर व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे, त्याची लिंक देते मी डिस्क्रिप्शनमध्ये, चेक करा. कटिंग आपण केलेली आहे. आज आता त्याला शिवणार आहोत. हे बघा, 3 पार्ट आहेत. बॅक पार्ट, फ्रंटचे 2 पार्ट आहेत. हे बघा, बॅक पार्ट आपण अगोदर रेडी करणार आहोत. तुम्हाला मी गळा रुंदी दाखवते किती घेतलेली आहे. हे बघा, 3 इंच गळा रुंदी घेतलेली होती मी. ते हुक आणि आय लावायचं सोडून 3 इंच आहे. गळा कापून घेतो आपण जसा हे केलेला होता तसा. ही छाती 31 ची आहे, तरी पण आपला 3 इंच गळा रुंदी घेऊन पण आपला गळा उतरणार नाहीये. हे बघा, आता आपल्याला मेन कापड जे आहे ते खाली ठेवायचं आहे आणि समोरासमोर ठेवायचे, म्हणजे दोन्ही साइड एक साइडच्या नाही होत. दोन्ही समोरासमोर ठेवलं ना वेगवेगळ्या होतात. हे बघा, त्याच्यावरती अस्तर आपण अंतरून घेतलेला आहे. आता आपण काय करायचं, एका अस्तरला आहे ते मेन कापडासोबत फिटिंग करून घ्यायचं टिप मारून. हाताने फिरवत टिप मारून घ्या. आणि जेव्हा आपण दाब उचलतो तेव्हा सुई जी आहे ती कपड्यामध्येच ठेवायची आणि कपडा जो आहे तो हाताने हे करायचा, म्हणजे तिथं चून वगैरे येत नाही. कधी पण मी लक्ष करा, जेव्हा मी सुई उचलते तेव्हा जेव्हा मी दाब उचलते तेव्हा सुई ही अगोदर कपड्यामध्ये असते, मग मी दाब उचलते. आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे. टक्स मध्ये जे मध्य सेंटर मध्ये जी लाईन मारलेली आहे त्याच्यावरतून एक आधी टिप द्यायची, म्हणजे अस्तर आणि मेन कापड जे आहे ते व्यवस्थित फिट होतं आणि टक्स व्यवस्थित आपला मारला जातो. आता टक्सचं मार्किंग केलेलं आहे, त्याच्यावरनं टक्सची शिलाई मारून घ्या. 1/2 इंच खालून आहे आणि वरती एकदम कमी आहे. डबल टिप द्यायची कधी पण. आता जे एक्स्ट्रा कापड होतं ते आपण कापून टाकणार आहोत. तुम्ही नवीन असाल तर जेव्हा आपण अस्तर कापलं त्याच्यानंतर आपण जेव्हा मेन कापड कापलं तेव्हा मी थोडं थोडंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे, तुम्ही जास्त घ्या. पूर्ण जे आहे ते एक्स्ट्रा आता कापून टाकणार आहोत आपण. सेम असाच पार्ट आपण दुसरा. हे बघा, समोरून जे आहे आपण अगोदर थोडं वरती घेऊन कापलं होतं, म्हणून टक्स दिल्यावर पण कपडा खाली उतरत नाही. हे बघा, टक्सची ह्याच्यावरती पण मार्किंग करून घ्या. जसं आपण तो पार्ट रेडी केलेला आहे, सेम दुसरा पार्ट रेडी करून घेतला. आता हुक आणि आय लावायची आहे. हुक पट्टी जी आहे ते उजव्या साईडला लावायची आणि हुक पट्टी जी आहे ते 2.5 इंचची आहे रुंदीची, डबल फोल्ड करून लावायची. आपण 1/2 इंच जे एक्स्ट्रा सोडलं होतं तेवढं 1/2 इंच आपल्या शिलाईमध्ये आलं पाहिजे. हे बघा, 1/2 इंच शिलाईमध्ये आलेलं आहे. 1/2 इंच शिलाईमध्ये आलंच पाहिजे. आता वरतून एक दाब टिप द्या. आणि आता व्यवस्थित ही पट्टी जी आहे ते आतल्या साईडला फोल्ड करा. एक्स्ट्रा जे आहे ते कापून टाका. सेम असंच आय पट्टी पण लावून घेतलेली आहे मी. फक्त आय पट्टी वरच्या साईडला फोल्ड करायची असते. हे बघा, एक्स्ट्रा जी आय पट्टी आहे ती आता हुक पट्टी आपण चेक केली किती आहेत आणि तेवढी आय पट्टी कापून टाकली. आता जे आय आहेत 1 इंच 1.25 इंचावरती
1.25 इंचच्या वरती नाही गेलं पाहिजे. 1.25 इंच, 1 ते 1.25 इंच एवढ्यावरतीच हुक लावायचा आपण. हे बघा इथं 5 हुक बसलेले आहेत. मी आय मशीनवरती करून घेतलेली आहे बघा. एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणं शक्य नाहीये. आता जे आहेत ते खाली कंबरपट्टी लावून घेऊया. कंबरपट्टी पण मी डबल फोल्ड केलेली आहे. टक्स आतल्या साईडला टाकायचा आणि टक्सच्या तिथे एक चून घ्यायची, कारण जेव्हा आपण टक्सच्या खालती पलटी करतो तर खालची कंबरपट्टी जी आहे ती खिचल्यासारखी होते. चून दिली ना तिथं तर ती खिचल्यासारखी नाही होत. एकदम छोटीशी चून द्यायची तिथं. आता वरतून दाब टिप देते. जे अस्तर आणि आपण बॅक पार्ट जो आपण अटॅच केलेला जो कपडा आहे तो अस्तरच्या साईडला येऊ द्यायचा. हे बघा आत फोल्ड करा आणि वरती फोल्ड करून टाका. नंतर इथं आपण हात शिलाई करणार आहोत. 5 नंबरची टिप देते मी. सेम दुसऱ्या साईडची पण अशीच बनवून घ्यायची आहे. एक्स्ट्रा आहे ते कापून टाकायचं. हे बघा दुसऱ्या साईडची पण सेम बनवून घेतली. आता हे दोन्ही पार्ट आपण साईडला ठेवूया आणि समोरचा पार्ट बनवायला घेऊया. हे बघा समोरचा पार्ट जो आहे खाली मेन पार्ट ठेवा आणि मेन पार्ट जो आहे त्याचा सरळ भाग जो आहे तो वरती ठेवा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवा, कारण अस्तरला आपण पलटी करणार आहोत तिथे गळ्याच्या साईडकडून. ½ इंचपेक्षा थोडंसं कमी कापड घेऊन टिप मारा किंवा ½ इंच घेतलं तरी ठीक आहे. गोलाईमध्ये टिप येऊ द्या. जसा आपला गळ्याचा आकार आहे तशीच टिप येऊ द्या, म्हणजे तेव्हा गळा एकदम व्यवस्थित फिनिशिंगने रेडी होतो. कट्स द्या गळ्याला, म्हणजे गळा जो आहे तो व्यवस्थित पलटी होतो. हे बघा हे जे मार्जिन होतं ते मी अस्तरच्या साईडला घेतलं, तरच आपला गळा व्यवस्थित फिनिशिंगने रेडी होणार आहे. प्रत्येक वेळेस हे मार्जिन जे आहे शिवलेलं आत हे कुठल्या साईडला पडलं पाहिजे प्रत्येक वेळेस हे लक्षात ठेवायचं. हे बघा व्यवस्थित टिप मारून झालेली आहे. आता पलटी करा. व्यवस्थित पलटी करून घेतलेला आहे आपण. आता एकदम कडेने एक टिप मारून घेते. आता आपण तसंच समोर अस्तर मेन कापडाला फिटिंग करणार आहोत टिप देऊन. तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी त्याचे आन्सर करेल. पूर्ण फिटिंग करून घ्या.
आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहणार आहेत. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा. हे बघा, जे एक्स्ट्रा कापड आहे आपण ते पूर्ण कापून टाकणार आहोत आता. मी खूप एक्स्ट्रा थोडंसं कमी घेतलेलं आहे. तुम्ही जास्त घ्या थोडंसं, नवीन असणार शिवायला तर. हे बघा, व्यवस्थित रेडी झालेला आहे आपला हा. धागे जे आहेत ते तेव्हाचे तेव्हा कापायचे, नाहीतर ते इरिटेट करतात एकदम. हे बघा, आता टक्सचं बघायचं आपण वरती. टक्स दुसऱ्या साईडला पण आपल्याला मार्किंग पाहिजे. ते जे क्रॉस केलेलं आहे त्याच्यावरती आपली टीप नाही गेली पाहिजे. अपेक्स पॉइंट पर्यंतच टक्स मारायचा आहे. आपण शरीरावरती अपेक्स पॉइंटचं माप घेतलेलं होतं. टक्स जो मध्य सेंटरमध्ये आहे तिथं एक टीप मारून घेतली. त्याचं रिझन हे की दोन्ही पार्ट एकदम व्यवस्थित चिपकतात, मग नंतर आपण टक्स मारू शकतो. जर आपण मधली टीप न मारता जर टक्स मारला तर मेन कापड जे आहे ते थोडंसं इकडे तिकडे होतं, त्यामुळं व्यवस्थित ते टक्स येत नाही. टक्सला कधी पण डबल टिप द्यायची, टक्स नंतर उसवला नाही पाहिजे. हे बघा, असा आपला पफ, थोडासा पफ बनतो वन टक्स ब्लाऊजमध्ये. पफ हा एकदम थोडासा बनतो, त्यामुळे ज्याची छाती कमी आहे त्यालाच वन टक्स ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. ज्यांची छाती जास्त आहे त्यांना वन टक्स ब्लाऊज परफेक्ट बसत नाही, कारण एकदम लाईटली पफ तयार होतो. हे बघा, आता आपण ही लेस लावून हायलाईट करणार आहोत थोडं. आता 1/2 इंच आपण खाली जॉईंट करायसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे, तितकंच कव्हर करायसाठी तिथूनच लेस लावायची आहे आपण. जितकं तुम्ही मार्जिन वाढवलेलं आहे जॉईंट करण्यात जाणार वगैरे हे असं, तर तेवढं तुम्ही टीप मारून कव्हर करायचं. जेव्हा शिलाई घेता तेव्हा ते कव्हर झालंच पाहिजे. एकाच ब्लाऊजमध्ये सगळे टिप्स सगळं काही मी नाही सांगू शकत. प्रत्येक ब्लाऊजमध्ये थोडं थोडं सांगू शकते. आणि व्हिडिओ यूट्यूबला जास्त मोठा नाही हे होत, त्यामुळं व्हिडिओ पण मी जास्त मोठा नाही करू शकत. एकाच ह्याच्यात कटिंग स्टिचिंग सगळं नाही दाखवू शकत. आता आपल्याला खालचा बेल्ट लावून घ्यायचा आहे. वन टक्समध्ये पण बेल्ट सकट एक ब्लाऊज बनवू शकतो आपण, किंवा बिना बेल्टचंही ब्लाऊज बनवू शकतो आपण. मध्य सेंटरमध्ये लावायचं अगोदर. खालची जी टीप आलेली आहे लेसवरती त्याच्यावरतूनच टीप आली पाहिजे, तेव्हा ती लेस दिसेल, नाहीतर ती लेस जाईल शिलाईमध्ये. हे बघा, असं लेस दिसली पाहिजे आणि सगळीकडून तेवढीच लेस दिसली पाहिजे. फक्त जे वरचे समोसे आहेत तेवढेच दिसले पाहिजेत. आता आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे. अस्तर पण सेम मध्य सेंटरमध्ये आधी ठेवायचं.
मध्ये सेंटरमध्ये अगोदर पॅक करायचं आणि मग इकडं दाब उचलून वळवायचं आणि मग लावून घ्यायचं व्यवस्थित. बघा सगळीकडे आपलं 1/2 इंचच हे बघा अस्तरावरती तुम्हाला शिलाई दिसते की 1/2 इंचच एक्स्ट्रा घेतलेला आहे. हे बघा आपली जी हे आहे लेस ते बघा अशी दिसते. हे बघा मी खालच्या साईडनं आपण जसं बॅक साईडला पट्टी लावून फोल्ड केलेली सेम तसंच समोर पण फोल्ड केलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, गळ्याला 1.25 इंच किंवा 1.5 इंच एवढी क्रॉसमध्ये पट्टी कापून घ्यायची आहे आणि ती जॉईंट करायची आहे. जसं की कोणी म्हणतं 1 तासात ब्लाऊज होतं. जेव्हा तुम्ही एकदम व्यवस्थित फिनिशिंग देऊन शिवाल, एकदम प्रोफेशनल जसं शिवतात तसं शिवाल तर 1 तासात ब्लाऊज होत नाही, टाईम लागतो. हे बघा आता आपल्याला गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे. सरळ ठेवा. बॅक साईडला लावून घेते. 1/2 इंच एवढं कव्हर करा मार्जिन. आणि पट्टी या खालचा कपडा काहीच खेचायचं नाहीये, एकदम हलक्या हाताने लावायचे दोन्हीही. ही क्रॉसमध्ये कापलेली पट्टी पण खेचायची नाहीये, खेचलं की एकदम चून पडल्यासारखं होतं. दाब टिप द्या. ते जे शिलाई आपण दिलेली मार्जिन आहे ते पट्टीकडे पडू द्या. आणि हे बघा जेव्हा मी हात वगैरे कसं वळवते हे पण लक्ष ठेवत जा. एकदम व्यवस्थित राऊंड आला पाहिजे. राऊंड जो आहे गळ्याचा तो फाकला नाही पाहिजे. जर फाकला तर शोल्डर उतरतं. हे बघा 1/2 इंच इतकं आपण पट्टी फोल्ड केलेली आहे. आता आपल्याला लावून घ्यायचं आहे, शोल्डर जॉईंट करायचं आहे. हे एक्स्ट्रा आहे ते कापून टाकते. ही जी पट्टी आहे ती बाहेरच्या साईडला ठेवायचं आणि शोल्डर बरोबर शोल्डरवरती शोल्डर ठेवून हे करायचं. पट्टी खालच्या साईडकडून फोल्ड करायची आणि परत टिप द्यायची, म्हणजे शोल्डर जे आहे ते व्यवस्थित जॉईंट होतं. एक्स्ट्रा आहे ते कापून टाकलं. हे बघा आता तुम्हाला दाखवते शोल्डर कसं जॉईंट झालेलं आहे. हे बघा असं शोल्डर जॉईंट झालेलं आहे. आता एकदम कडेने गळ्याला एक टिप मारून घ्या आणि आतल्या साईडला जे आहे ते आपल्याला नंतर हात शिलाई करायची आहे. हे बघा दुसऱ्या साईडनी पण मी शोल्डर जॉईंट करून घेतलेला आहे. दोन्ही साईडनं आपण व्यवस्थित शोल्डर जॉईंट केलेला आहे. आता आपल्याला बाही लावायची नाहीये, मोंड्याच्या साईडनं आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे. आपण जसं गळ्याला क्रॉस पट्ट्या काढल्या होत्या तशाच सेम मोंड्याच्या साईडला पण क्रॉस पट्ट्या फिनिशिंग देणार आहोत. सेम जसं गळ्याला आपण 1.25 इंच किंवा 1.5 इंची काढतो तेवढीच घ्यायची आहे. हे बघा आता आपण मोंड्याच्या साईडनी लावतोय. 1/2 इंच मी शिलाई मार्जिन घेते. 1/2 इंचपेक्षा कमी घ्यायचं तरी चालतं, पण मला 2 इंचची शोल्डर पट्टी रेडी पाहिजे होती म्हणून मी 1/2 इंच घेते.
व्यवस्थित हे करून घ्या, खेचायचं वगैरे नाही. खेचायचं पण असतं, पण ते कोणत्या कंडिशनमध्ये, जेव्हा तुम्हाला आर्महोल समजा मोंडा जो आहे तो जास्त झाला तर तेव्हा खेचून लावायचं, म्हणजे ते मोंडा थोडंसं कमी होतो. कट्स मारून घ्या आणि 1/2 इंच एवढं मी ते जे कपडा आहे आपलं, जेवढं मार्जिन आहे तेवढं मध्ये ठेवते आणि फोल्ड करते पट्टी. हे बघा, मार्जिन मध्ये घेते आणि फोल्ड करते पट्टी. असं ब्लाऊज शिवलं ना तर ब्लाऊजची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते आणि जास्त शिवणकामामध्ये फिनिशिंगला खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, हे एक्स्ट्रा आहे ते कापून टाका. फिनिशिंग, कटिंग, शिवणं हे सगळं व्यवस्थित आलं पाहिजे, तेव्हा ब्लाऊज व्यवस्थित येतो. आता हे आतल्या साईडला हे करा आणि एक टिप द्या वरतून. इथं कट देते कारण खाली आपला कपडा वळत नाही, म्हणून कट देते. जिथं जिथं गोलाई आहे तिथं थोडंसं कट द्या, म्हणजे व्यवस्थित वळला जाईल. एकदम कडेने टिप द्या आणि आतल्या साईडनं जे आहे ते हात शिलाई करून टाका. हात शिलाई न करता आतल्या साईडने पण अर्धा इंचावरती टिप दिली तरीही चालते, पण हात शिलाई केल्यास छान वाटतं, फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते. सेम ह्या साईडला आपण जसं रेडी केलेलं आहे तसंच दुसऱ्याही साईडला सेम असंच रेडी करायचं आणि आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. हे बघा, फिटिंग जे आहे ते आपण पाव इंच लुजिंगसाठी एक्स्ट्रा सोडलेला आहे. कंबर घेर जो आहे तो 26चा आहे, पण तरी पण आपण 7 घेतलेला आहे आणि छाती जी आहे ते 31ची आहे, तरी पण आपण 8 घेतलेला आहे. नंतर जर वाटलं की पाव इंच एक्स्ट्रा होते तर मी टिप मारून देणार. प्रत्येकाचं वेगळं असतं, कुणाला एकदम टाईट ब्लाऊज पाहिजे असतो, कुणाला थोडासा लूज पाहिजे असतो. पाव इंच लुजिंग द्यायचीच. जर त्यांनी नंतर म्हणलं की आम्हाला लूज वाटतोय तर तेव्हा आपण फिटिंग करून द्यायची. मला पाव इंच जे मी लुजिंग सोडलंय त्यानंतर टिप मारावी लागली अंगात घालते वेळेस, त्यामुळं पहिलं आपण अगोदर पाव इंच लुजिंग ठेवायचीच. जेव्हा नंतर त्या कस्टमरला वाटते की नाही मला थोडं लूज होते तर तेव्हा आपण एकदम पाव इंच जे आहे ते कव्हर करून टिप मारून द्यायची. हे बघा, असं फिनिशिंग देऊन एकदम व्यवस्थित हे करून घ्या, म्हणजे तो एकदम ब्लाऊजचा लुक छान दिसतो. ब्लाऊज जेवढं बाहेरून छान दिसायला पाहिजे तेवढं आतूनही टिपमध्ये छान दिसलं पाहिजे. हे बघा, इथं गळ्याला जे आहे ते थोडंसं एक कापड लावून घेते मी. गळ्याचा जो सेफ देताना आहे तो मी खाली डीप दिलेला थोडासा लाईटली, त्यामुळं जितकं मी लाईटली थोडंसं खाली गेलेली होते तेवढं मी कापड लावून घेते. आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. ब्लाऊजचा फायनल लुक बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.